राहाता तालुक्यामधील ममदापूर येथील कोल्हार रोड परिसरातील गट नंबर 239 मध्ये राहत असलेले रमेश आनंदा विघावे यांचे छप्पर काल दुपारी अचानक आग लागल्यामुळे जळून खाक झाले आहे। यामध्ये त्यांची 75 वर्षीय आई लीलाबाई ही आगीमध्ये गंभीर जखमी असून प्रवरा ग्रामीण रुग्णालय येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। रमेश विघावे हे आई लीलाबाई, पत्नी सुनीता व मुले भाऊसाहेब आणि रोहित यांच्यासोबत या ठिकाणी वास्तव्यास आहेत। रमेश विघावे आपल्या पत्नीच्या उपचारासाठी शिर्डी येथील सुपर हॉस्पिटलला गेले असता हा प्रकार घडला। छपराला अचानक लागलेल्या आगीमध्ये संसार उपयोगी वस्तू, घर बांधण्यासाठी जपून ठेवलेले आईचे डोलाचे 50 ते 55 हजार रुपये आणि महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाल्याची घटना घडली आहे। या आगीमध्ये घरातील धान्य, कपडे, भांडी आणि इतर दैनंदिन वापराच्या वस्तू पूर्णपणे जळून नष्ट झाल्यामुळे कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे। ही घटना दुपारच्या सुमारास घडली। घरामध्ये अचानक आग लागल्याचं लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत आगीने भीषण रूप धारण केलं होतं। त्यामुळे घरातील छप्पर आणि घरातील बहुतेक संसार उपयोगी साहित्य जळून खाक झालं आहे। या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ आणि स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। या आगीत कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून संबंधित कुटुंबाला शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी विघावे कुटुंबियांकडून करण्यात येत आहे। आगीचे नेमके कारण मात्र अद्यापही समजू शकले नाही। तर या संपूर्ण घटनेविषयी रमेश विघावे यांनी अधिक सांगितले। मी रमेश आनंद विघावे, राहणार ममदापूर, तालुका राहाता, जिल्हा अहिल्यानगर। तर काल गुरुवार दिनांक 12/3/2026 रोजी सकाळी 10 वाजता मी शिर्डी हॉस्पिटलला मंडळीला घेऊन गेलो होतो दवाखान्यात। तर तिथं गेल्यानंतर दुपारी 2च्या दरम्यान मला फोन आला विठ्ठल आगवणे यांचा, की माझी जोडीदार आहे तर शेजारच्या शेतीमध्ये ते काम करत होती, त्यांनी मला फोन केला का तुमच्या घराला आग लागली, ताबडतोब या। म्हणून मी ताबडतोब घरी आलो। बघितली परिस्थिती तर आई जवळजवळ बरेचसे भाजलेलं होतं, पाठीला वगैरे, हाताला। म्हणून मी ताबडतोब माझा मुलगा आणि मुलगी मिळून आम्ही तिला हॉस्पिटलला लगेच घेऊन गेलो, ताबडतोब प्रवरा हॉस्पिटलला। आणि त्याच्यानंतर उपचार चालू झाले। साधारणपणे काय नुकसान झालं असेल? साधारणपणे आता त्याच्या घरामध्ये जेवढ्या वस्तू होत्या सगळ्या पूर्ण टोटल जळून खाक झालेलं आहे। कोणतीच वस्तू अशी राहिलेली नाही शिल्लक। कपडे वगैरे, आईचे डोल ते पैसे येत होते ना, ते पैसेसुद्धा जळून गेलेले। त्याच्यात जवळजवळ 50 ते 55 हजार रुपये त्याच्याजवळ होते। आम्हाला घरकुलाचं काम चालू करायचं होतं म्हणून ते ठेवलेले होते तीन तसेच, पण ते सगळे पूर्ण जळून गेले। काय तुमची प्रशासनाला काय विनंती आहे? तुमची प्रशासनाला एवढीच की कळकळीची विनंती आहे का आम्हाला थोडीशी मदत करावी, काहीतरी आमचं घर कमीत कमी उभं राहील। एसनान मीडियासाठी प्रतिनिधी युनुस इनामदार, राहाता।